नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण इथे बघणार आहोत सहावारी साडीपासून राधाराणी स्टाईल साडी कशी नेसवायची ते, आणि तेही लोखंडी स्टँडचा वापर करून. तर तुम्हा सर्वांच्या इथे खूप कमेंट येत होत्या की ताई आमच्याकडे जुनी लोखंडी स्टँड आहे, म्हणजेच तुमच्या भाषेत काय म्हणतात ती वई आडणी किंवा घडोंची, तर त्याला तुम्ही साडी नेसवून दाखवता का? तर इथे आपण तुमच्या सर्वांसाठी खास व्हिडिओ हा आज अपलोड करत आहोत. तर पहा, आपण इथे सहावारी साडीच्या सर्व मिऱ्या इथे नेहमीप्रमाणेच फोल्ड करून घेत आहोत. तर आपण इथे काठपदरी सहावारी साडी घेतलेली आहे आणि साडीचे दोन्ही काठ समान आहेत. आणि तुमच्या साडीचा जर खालचा वरचा काठ थोडासा वेगळा, म्हणजे खालचा ब्रॉड असेल वरचा छोटा असेल, तर तरी ती देखील साडी इथे चालणार आहे. तर व्यवस्थित इथे सर्व मिऱ्या फोल्ड करून आपल्या झालेल्या आहेत. आता आपण इथे नेहमीप्रमाणे चिमटे लावून घेऊयात. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे ज्या मिऱ्या फोल्ड केलेल्या आहेत तिथे सेट राहण्यासाठी चिमट्यांचा वापर करून घ्यायचा आहे. आपण इथे पदर सोडून सर्व मिऱ्या फोल्ड केलेल्या आहेत. आपण आज इथे थोडीशी वेगळी स्टाईल साडी नेसवणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला इथे पहा 6 ते 7 इंचाचं अंतर सोडून इथे पिनअप करून घ्यायचं आहे. इथे पिन लावून घ्यायची आहे आणि हे अंतर जे आहे ते पुन्हा चेंज होऊ शकतं, कारण की आपल्या आडणी जे असते लोखंडी स्टँड त्याच्या उंचीनुसार आपण ते पुन्हा सेट करून घेणार आहोत. तर आपण खालचा चिमटा काढून घेतलेला आहे. आता इथे पदराच्या ज्या आहेत मिऱ्या त्या आपण इथे व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात. अगदी आपल्याला नाजूक 6 ते 7 प्लेट येतील अशा इथे चुन्या घालायच्या आहेत आणि इथे चिमटे लावून फिक्स करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे करा. आणि साडी जी फोल्ड करता ती करताना अगदी व्यवस्थित तिच्या फिनिशिंगमध्ये चुन्या इथे सेट करा, म्हणजे तुम्ही जी साडी नेसवता तिला शेवटी अगदी फिनिशिंग येते. तर व्हिडिओ इथे शेवटपर्यंत पहा, मध्ये मध्ये स्किप करू नका, नाहीतर तुमचं इथे साडी नेसवताना कन्फ्युजन होईल आणि तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही. तर पहा, व्यवस्थितरित्या इथे आपली साडी फोल्ड करून झालेली आहे संपूर्ण. आणि आपण जे खांद्यावरती पिनअप करतो तिथे आता आपण एक खाली पिन लावून घेणार आहोत. तर अगदी सुबक आणि आकर्षक फिनिशिंगमध्ये इथे साडी आपली फोल्ड करून झालेली आहे. साडी तर फोल्ड करून झाली. चला मग पुढे पाहूया काय करायचं ते. तर पहा, अशा प्रकारे इथे माझ्या गौरीचं स्टँड आहे आणि हे खूप जुनं आहे, जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वीचं आहे, तेही घरातले सांगतात. तर इथे आपण त्या स्टँडला एक शॉल गुंडाळून घेतलेली आहे आणि ही जी हाफ बॉडी आहे ही आपणच इथे तयार केलेली आहे आणि याचा व्हिडिओ देखील चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. तर सर्वांनी तोही नक्की पहा. कापडी हाफ बॉडी प्रमाणेच आपण इथे हाताचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनेलवरती, की हात कसे बनवायचे ते, आणि पायांचा देखील आपण इथे व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण साडी इथे मगाशी फोल्ड करून घेतली होती. आता आपल्या ज्या आडणीची उंची आहे, स्टँडची उंची आहे, त्याप्रमाणे जी मगाशी मी तुम्हाला बोललेले की पिन आपल्याला ज्या त्या स्टँडच्या उंचीनुसार इथे 6 ते 7 इंच अंतर सोडायचं आहे. तर पहा, आपली खालपर्यंत साडीची उंची जेवढी येते आणि वरती जेवढी साडी शिल्लक राहते तिथे आपल्याला पुन्हा ती पिन फिक्स करून घ्यायची आहे. तर मी इथे तात्पुरता चिमटा लावून घेत आहे. तर पदर पाठीमागून टाकून घ्यायचा आहे. तर आपण आपल्यावरती साडी जशी वेअर करतो त्याचप्रमाणे साडी इथे घुमवून घ्यायची आहे. उंचीनुसार आपण साडी घेतली आणि तिथे एक नॉड बांधून घेतलेली आहे. आता आपण इथला चिमटा देखील काढून घेऊयात. तर पहा, आपण साडी डबल फोल्ड केलेली आहे. तर इथे काय होतं, स्टँडची उंची कमी असते आणि साडी
खूप मोठी दिसते, त्यासाठी आपण इथे थोडासा नवीन लुक क्रिएट केलेला आहे गौरीच्या साडीचा. तर इथे राधाराणी स्टाईल आपण इथे साडी नेसवत आहोत. तर हा जो काठ आहे शेवटचा तो आपण इथे अशा प्रकारे फिक्स करून घेणार आहोत टाचपिनीने. तर आपण आतमध्ये जी शॉल गुंडळली ती यासाठीच की आपल्या ज्या टाचण्या आहेत त्या व्यवस्थित खोवल्या जावात. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं स्टँड हलू नये, सेट राहावं, तर तुम्ही आडणीच्या खाली एका पातेल्यामध्ये किंवा पाटीमध्ये गहू किंवा वेगळ्या प्रकारचे धान्य भरून त्यामध्ये स्टँड घालून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित असं सेट राहील, हलणार नाही. आणि मग त्यानुसार साडीची उंची क्रिएट करा आणि तिथे मग तुम्ही चिमटे पिना फिक्स करून घ्या, म्हणजे तुमचं इथे साडी नेसवताना कन्फ्युजन होणार नाही. तर पहा, साडीचं जे शेवटचं टोक असतं ते पहिल्यांदा आपण इथे टाचपिनीने फिक्स केलं होतं. आणि आता जो 2 नंबरच्या घेराचा जो टोक आहे तो देखील आपण इथे त्याच पिनीमध्ये फिक्स करून घेतलेला आहे. आणि खालच्या मिऱ्या देखील आपण व्यवस्थित आता सेट करून घेऊयात. आणि साडीच्या ज्या मिऱ्या असतात त्या फुगीर दिसण्यासाठी काय करायचं त्याची सुद्धा मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे. आणि मागे देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती ट्रिक सांगितलेली आहे. तर आपण इथे साडीचा जो पदर आहे तो आता इथे व्यवस्थित अगोदरच फिनिशिंगमध्ये करून घेतला होता, तुम्हाला दिसतच असेल. तर व्यवस्थित तो खांद्यावरून सेट करून घेऊयात. आणि जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला इथे खांद्यावरून पदर घ्यायचा आहे, कारण की आपण इथे राधाराणी स्टाईल थोडीशी घागरा टाईप साडी इथे नेसवत आहोत. तर पहा, अशा पद्धतीने आपण इथे कमरेभोवती एक टाचपिनीने पदर इथे फिक्स करून घेतलेला आहे. आणि पुन्हा दुसऱ्यांदा गुंडाळून तो मागे नेऊन पुन्हा आपल्याला खांद्यावरून तो पुढे घ्यायचा आहे. तर व्यवस्थित पहा. कारण की आपण इथे थोडीशी गुजराती स्टाईल मिक्स केलेली आहे, कारण की आपण इथे पाठीमागे नंतर गौरीच्या डोक्यावरती दुपट्टा ओढणी देणार आहोत. तर तिचा असा नवीन नवरीप्रमाणे आपण इथे लुक करणार आहोत. तर त्यामुळे आपण इथे पदर थोडासा मारवाडी स्टाईलच पुढे काढून घेतलेला आहे. तर व्यवस्थित तिच्या वरच्या ज्या पदराच्या मिऱ्या आहेत व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. इथे कंबरपट्टा देखील आपण व्यवस्थित आता लावून घेणार आहोत. साडी नेसवायची म्हटलं की साडीची फिनिशिंग जी आहे ती खूप मॅटर करते. त्यामुळे इथे व्यवस्थित चुन्या सेट झाल्याच पाहिजे. तुम्ही इथे मिऱ्या प्रेस करण्यासाठी इस्त्रीचा किंवा हेअर स्ट्रेटनरचा देखील वापर करू शकता. ज्या खांद्यावरच्या मिऱ्या आहेत, ज्या चुन्या फोल्ड केलेल्या आहेत, तर अशा पद्धतीने थोड्याशा बाहेर काढून घ्यायच्या आहेत. एक एक जी मिरी आहे ती व्यवस्थित अशी खांद्यावरून आपल्याला उचलून घ्यायची आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा पद्धतीने. जय श्रीराम. तर पहा, इथे खांद्यावरच्या मिऱ्या देखील आपल्या व्यवस्थित अशा सेट करून झालेल्या आहेत. तर आता जो पाठीमागचा आपला आडणीचा भाग आहे तो आपण इथे अशा पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत आणि इथे टाचपिन फिक्स करून घेणार आहोत. तर आपली आजची घागरा साडी लोखंडी स्टँडवर आपण ज्या पद्धतीने वेअर करत आहोत त्या पद्धतीने असं वाटणारही नाही की आपण इथे लोखंडी स्टँडवर ती साडी नेसवलेली आहे. तर खूपच सुंदर, सुबक व आकर्षक ही साडी दिसणार आहे. तर जी आजची साडी नेसवलेली आहे, जो आजचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला कुठल्याही रिझनमध्ये जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर कुठे साडी नेसवताना अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा. तर आपण इथे आता खालच्या मिऱ्या देखील व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथे खालच्या
मिऱ्या फुगीर दिसण्यासाठी आपण इथे एक ट्रिकसुद्धा वापरणार आहोत. तर त्या अगोदर आपण इथे व्यवस्थित मिऱ्या अशा फिनिशिंगमध्ये सेट करून घेऊयात. तर पहा, ज्या 2 नंबरच्या आपल्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित आपण इथे सेट करून तिथे पिनअप करून घेणार आहोत अशा पद्धतीने. इथे आपण पिन लावून घेणार आहोत. तर जो वरचा पदर आलेला आहे त्या खाली आपल्याला पिन झाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे अशा प्रकारे. तर पहा किती छान व्यवस्थित असा लुक इथे साडीचा क्रिएट झालेला आहे. तर आता वेळ आहे आपली ट्रिक यूज करायची. तर आपण इथे न्यूजपेपर फोल्ड करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने साडीच्या आतमध्ये आडणीच्या भोवताली ठेवून घेतलेले आहेत. तर पहा न्यूजपेपर फोल्ड कसा करायचा ते. तर अशा पद्धतीने इथे चारही कोपरे फोल्ड करून दुमडवून घ्यायचे आहेत आणि हवे असतील तर तुम्ही इथे चिकट टेपचा वापर करू शकता आणि आतमध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत. तर पहा, तुम्हाला चेंज दिसतच असेल साडीमध्ये. मागाच्या मिऱ्यामध्ये आणि आत्ताच्या मिऱ्यामध्ये खूप बदल दिसत आहे. तर आहे ना आपली इथे साडी फुगीर दिसण्यासाठी छानशी ट्रिक. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण साडीच्या मिऱ्या प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून साडीची फिनिशिंग व्यवस्थित यावी. तर जुन्या आडणी स्टँडचा वापर करून आपण इथे सुंदर अशी घागरा साडी गौरीला नेसवलेली आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण इथे आता गौरीची पूर्ण सजावट करून घेऊयात. आणि आपण इथे एक दुपट्टा घेतलेला आहे घागऱ्यावरचा. तर ओढणी अशा पद्धतीने आपण इथे फिक्स करून घेतलेली आहे. तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे नवरीसारखा इथे गौरीचा लुक क्रिएट झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि याचप्रमाणे आपण नवीन नवीन गौरीचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. धन्यवाद.